चला आज मी तुम्हाला आहे ना 4-5 अशा महत्वाच्या तपासण्या सांगतो, जेणेकरून हृदयविकाराचा धोका आहे ना लवकर आपल्याला समजून जाईल. कारण कसं आहे माहिती आहे का, भारतामध्ये जवळपास 30-40 वयामध्ये ना अनेक लोकांना अचानक हार्ट अटॅक येतात आणि त्यातील अनेकांचे ना रुटीन कोलेस्ट्रॉल रिपोर्ट आहे ना एकदम नॉर्मल असतात. कारण काही तपासण्या ना आपण कधीच करत नाही. आता पहिली एक गोष्ट समजून घ्या की या तपासण्या कोणाला करणं एकदम गरजेचं आहे, मी तुम्हाला समजून सांगतो. पहिले तर त्याचं वय 25 ते 40 मध्ये आहे, त्यांनी हे करून घ्या, एकदा तरी आयुष्यात केलं पाहिजे. दुसरं म्हणजे कोणाच्या घरात वडील, आई, भाऊ, बहीण यांचं एकदम कमी वयात हार्ट अटॅक किंवा यांना स्ट्रोक झाला असेल, त्यांनी या तपासण्या केल्या पाहिजे. अजून एक महत्वाचं म्हणजे ज्यांना डायबिटीस, बीपीचा त्रास, ज्यांचं वजन खूप वाढतंय, ज्यांना फॅटी लिव्हरचा त्रास खूप वर्षापासून आहे, त्यांनी या तपासण्या करून घ्या. आणि अजून एक महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं, आपल्या धुरंधर समाज कोणता, स्मोकिंग आणि गुटखा तंबाखूवाले, यांनी ही तपासणी 100% केली पाहिजे. आणि अजून एक, ज्यांना खूप स्ट्रेस आहे, खूप त्यांची जीवनशैली एकदम बिघडलेली आहे, त्यांनी देखील एकदा ही तपासणी करून घ्या. कोणत्या मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो, शेवटपर्यंत बघा. पहिलं म्हणजे आपलं लिपोप्रोटीन ए, ही सर्वात महत्वाची टेस्ट आहे. एलपीए हे तुमच्या जन्मापासून जेनेटिक्सवर ठरतंय. ठीक आहे, तुमचा आहार चांगला असला, तुम्ही व्यायाम देखील करत असले, पण एलपीए जर तुमचं जास्त असल्यास हृदयविकाराचा धोका तुमचा वाढू शकतो. आयुष्यात किमान एकदा तरी या तपासणी करून घ्या. याचा खर्च किती येईल? 1000 ते 2500 पर्यंत येऊ शकतो. लॅब टू लॅब, शहर टू शहर याच्यावर डिपेंड करते. ठीक आहे. दुसरा म्हणजे आपलं ॲपोबी टेस्ट. ठीक आहे, एलडीएल किती असो महत्वाचं नाही, धोकादायक एलडीएल कण किती आहेत ना त्याच्यातले, हे देखील तेवढं महत्वाचं आहे. आता ॲपोबी ना हीच माहिती देते आणि अनेक तज्ज्ञ डॉक्टर आहे ना एलडीएल पेक्षा ॲपोबीला अधिक अचूक असं मानतात. आता खर्च किती येईल? 800 ते 1500 पर्यंत सरासरी येऊ शकते. ठीक आहे. आणि तिसरी म्हणजे आपली सगळ्यात गोड तपासणी कोणती? HbA1c. आता फक्त उपाशीपोटी साखर करून यांना काही उपयोग नाही. HbA1c मागील 3 महिन्याची सरासरी साखर दाखवते. कारण डायबिटीज आहे ना भारतामध्ये हार्ट अटॅकचा सर्वात मोठा रिस्क फॅक्टर असा मानला जातो. आता खर्च किती येईल? 300-700 रुपयापर्यंत येऊ शकते. ठीक आहे. चौथी म्हणजे कोणती आपली तपासणी? HSCRP. हृदयविकार हा फक्त कोलेस्ट्रॉलचा आजार नाही, समजून घ्या, मेंदूत फिक्स करा आहे, तर इन्फ्लामेशनचा पण आजार आहे. HSCRP शरीरातील सायलेंट इन्फ्लामेशन शोधून काढतात. खर्च किती? 500 ते 1200 पर्यंत येऊ शकतो सरासरी. ठीक आहे. पाचवं म्हणजे सगळ्यात शेवटचं आणि महत्व म्हणजे आपलं विटॅमिन B12. आणि फक्त B12 नाही, त्यासोबत होमोसिस्टिनची लेवल हे तपासणं खूप गरजेचं आहे. विशेषतः जे लोक व्हेजिटेरियन आहेत, जे शाकाहारी आहेत, या लोकांमध्ये B12 कमी असू शकतो. B12 कमी असल्यास होमोसिस्टिन वाढतं आणि त्याचा संबंध लोकांमध्ये ब्लड वेसल, रक्तवाहिन्या डॅमेज होतात, छोट्या छोट्या गाठी बनतात रक्तामध्ये याच्यामुळे. तर B12 साठी किती लागणार? 500 ते 1500 पर्यंत सरासरी लागू शकते. होमोसिस्टिनला 1000 ते 2500 पर्यंत लागतील. लक्षात घ्या, हे धर्मादाय रुग्णालयामध्ये अजून कमी होतील किंवा तुमच्या शहरात कमी देखील असतील. ठीक आहे. लक्षात ठेवा, लिपिड प्रोफाईल करणं म्हणजे फक्त पूर्ण हार्ट चेकअप नाही. काळजी घ्या, या तपासण्या करून घ्या आणि फॉलो करा. कारण आरोग्याबद्दल गोड बोलत नाही तर खरं बोलतो. धन्यवाद.